शुभ सकाळ मित्रांनो. तर छान अशी ना गुलाबी थंडी पडलेली असा, तरी पण आतमध्ये आपण फॅन लावलो होतो, कारण फॅन नाही लावला ना तर झोप येतच नाही. मका तरी कोंबड्याचो बांग देण्याचो आवाज तुम्ही ऐकला असाल. सकाळी छानशी सुरुवात झाली ब्लॉगची कोंबड्याच्या बांग देण्याने. कारण मग अशी आपल्याला बाथरूममध्ये आपण गेलो होतो तर थोडासा आवाज ना कानावर पडलो कोंबडं बांग देतानाचं. त्याच्यामुळं बाहेर येऊया आणि बघता त्यांना बाहेर कोणच नाही आहे, आपणच फक्त एकटा आणि बाकी सगळे झोपलेत. आता वाजलेत नाही म्हटलं तर 4:30 पावणे 5. आणि जे काय वातावरण आहे ना, आणि मित्रांनो जे काय वातावरण ना, तर ब्लॉगची सुरुवात खूप छान झाली आहे. तर थोड्याच वेळानंतर मग आपण 6-6:30 वाजता सगळ्यांना उठून घालू, कारण आपल्याला आज निघायचं आहे इकडून 10:30-11 तर चला, ब्लॉगची सुरुवात तर छान झाली आपल्या सकाळच्या कोंबड्याच्या बांगेमुळे. तर मित्रांनो परत आपण बाहेर येला. तर झोप तर काय लागतच नव्हती आणि छान असे पक्ष्यांची किलबिलाट बघतास तुम्हाला का ऐकू घेत असतात. आणि इकडे धुका बघा किती आता, आणि 6:45 वाजतात तसे आहेत. तर 6:45 वाजले आहेत मित्रांनो. आणि काय माहीत आहे, तर धुका असल्यामुळे ना सूर्योदय तुमका दिसत नाही. तर छान असं ना वातावरण तुम्ही बघताय. तर आपली मंडळी ना अजून झोपलेलीच आहेत. तर उठवलं नाही, थोड्या वेळाने उठूया बोललो, कारण कालचा दिवस ना पूर्णपणे मजा मस्ती केला नाही. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे, थोडंसं आराम भेटलं त्यांना. पण सकाळचं जर काय वातावरण आहे ना, एक नंबर. तर या साईड का सूर्योदयाचा मित्रांनो आता थोड्याच वेळात ना आगमन होईल, म्हणजेच सूर्योदय होईल आता. आणि त्याचबरोबर ह्या दृश्य बघा इकडे, चांदो मामा. तर सकाळी जर असं उठलं असणार तर कोचीचं तुमका असं दृश्य दिसतला तुमका. तर मित्र हो, परत एकदा शुभ सकाळ. आणि आता वाजले 7:30. तर छान असो ना कोंबड्यांचो बांग देण्याचा आवाज परत एकदा तुम्ही आता पूर्णपणे क्लिअर ऐकू घेत असाल तुमका. आणि सकाळचं वातावरण बघा धुक्यामधला. तर आपल्या काय सूर्यदेवचा दृश्य जा का होता आगमनाचा, सूर्योदय होण्याचा, तो आपल्या काय भेटला नाही. कारण धुकाच एवढा बघा, तर त्याच्यामुळे त्या धुक्यातनं तो सूर्योदय वरती येताना दिसत पण नाही.
तर मित्र काय माहीत आहे, तर असा कचरा बघून ना माकांना लय राग येता. कारण माहीत आहे आपण निसर्गाच्या सानिध्यात येतं, मजा मस्ती वगैरे करता. पण काय माहीत आहे काय काय लोकांना असं कचरा वगैरे काय करतात ना, ते बघून एकदम कसं माहिती आहे बेकार वाटतं. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमका मी मित्रांनो सांगत असते की तुम्ही आपल्या घराच्या बाहेर वगैरे पडलात ना, तर कचरा वगैरे करू नका. हां ठीक आहे, तुम्ही मजा मस्ती करू येतात तुम्ही ह्या साईड का. आणि कसं माहीत आहे केअरटेकर वगैरे असतील या फार्म हाऊसचे, ते लोक हे उचलतील. पण काय माहीत आहे आपली एक ती जिम्मेदारी असते. कारण काय, हा जो कचरा वगैरे असतो ना मित्रांनो, तो आपण आपल्या सोबत कचरापेटीत घेऊन जाऊन तो कचरापेटीत टाकायचा. तर छान असा कोंबडा तुम्ही इकडे बांग देताना बघताय. तर मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत 7:45 आणि उजाडला म्हणजे पूर्णपणे आता ना दिसोक लागला. तर दिसोक लागला, पण काय माहीत आहे धुका अजून बऱ्यापैकी हा. आणि काय माहीत आहे सूर्यास्त आपण काल आपण बघितला आहोत, पण सूर्योदय मित्रांनो बघूच होतो. म्हणून मी सकाळी ना 4:30 पावणे 5 वाजता कसं उठलं आहे. तर आपल्या कोंबड्यांचं बांग देण्याचा आवाज ऐकलो आणि तेव्हापासून जे काय जागो होतं आहे ना, तो अजून झोपलेलो नाही. तर सूर्योदय होताना बघूच होतो, पण काय माहीत आहे ह्या धुक्यामुळे आपल्या तो काय पॉसिबल झालो नाही. पण ठीक असा, पण जे काय वातावरण आता सकाळचा ना, तर एक नंबर आहे, भन्नाट आहे एकदम. आणि काय माहीत आहे असा फ्रेश वातावरणात मित्रांनो आपण थोडंसं ना फिरो खावा. म्हणून आपण आता काय करणार माहीत आहे, गवतावर फिरणार आहोत थोडासे. आणि गवतावर फिरून झाल्यानंतर मग आपण तिकडे ना नदी, आपण सुरुवातीक आपण काल इलाव ना, तर त्याकडे म्हणजे तिकडे जाऊन आपण ना थोडंसं फेरफटको मारून येऊया आणि छान अशी ना सकाळचा या आपल्या गावाकडील निसर्गाच्या सान्निध्यातील ना पहाट अनुभवूया. तर चला. तर मित्रांनो सकाळी ना थोडंसं ना गवतावरनं चालूया. कारण काय माहीत आहे गवतावरनं असे चाललात ना तुम्ही, तर जे आपले आपला जर ब्लड असताना तर सर्क्युलेशन होतं चांगला. तर ब्लड सर्क्युलेशन करण्यासाठी म्हणजे कसं सुरळीत चालतं ब्लड. तर सकाळी सकाळी तुम्ही असं ना 10-15 मिनटं असे चाललास ना, तर छान वाटतं. आणि काय माहीत आहे आपण कसं शहरी भागात वगैरे राहत असल्यामुळे ना आपल्याक तसं गावात म्हणजे कसं आपण गार्डनमध्ये गेला तरच आपण गवताचा असा अनुभव घेऊ शकता. पण काय माहीत आहे आता आपण इला इकडे निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं बोललो हे गवतावर चालूया. तर इकडे सकाळ सकाळी कोंबडी बघता इकडे. वा. तर सकाळ सकाळी ह्यांका पण जाग गेली आहे. गो बायानू ये वा, खय चालला सकाळी सकाळी.
तर समोर नजारा बघा मित्रांनो, काय ते पूर्णपणे धुका पसरला तुमका दिसता आणि ही नदी वाहताना. तर चला थोडंसं ना फेरपटको मारून येऊया आपण तिकडनं. या 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 तर तिकडनं सूर्योदयानं आता मित्रांनो वरती येता आणि छान वाटतं. काल आपण संध्याकाळी इला होता इकडे आणि इकडे आपल्या नौका म्हणजेच होडी दिसली होती इकडे आणि तीच होडी आता खया माहीत आहे इकडे एक हा आणि त्याचबरोबर त्या साईड का. आणि माका वाटतं ना मित्रांनो ही तर असावी रहदारीचो मार्ग आणि तिकडे पण फार्म हाऊस हा. तर धुका असल्यामुळे ना मित्रांनो पूर्णपणे दिसू शकत नाही आणि समोर छान अशी ना नाळी पोपळीची झाडं आणि तांदूळवाडीचा ह्यो किल्लो. तर समोर मित्रांनो बघताय तर सूर्योदय होता, तांबडा फुटोक लागला आणि छान वाटतं असा बघून. आणि त्याचबरोबर धुकासुद्धा पण हा. आणखीन एक व्लॉगच्या मार्फत तुमका मित्रांनो काय सांगताय माहीत आहे एक गोष्ट. तर काय माहीत आहे निसर्गाच्या सानिध्यात इला निसर्गात तुम्ही जर गेलात ना तर पूर्णपणे ना त्या निसर्गाचा ना आनंद घ्यावा, मजा मस्ती करा निसर्गामध्ये आणि तेवढीच निसर्गाची ना मित्रांनो काळजी पण करा आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्या. तर सकाळीच आपण व्लॉग सुरू झाल्यानंतर तुमका मी एक गोष्ट दाखवली, कचरो ठेवलेले त्या टेबलवर आणि खाली पण होतो त्या गार्डनमध्ये पडलेलो. तर कशी माणसं असतील ना. तर एवढं छान निसर्ग असताना ना मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर अशी ही लोक घाण कित्या करतात काय माका पण माहीत नाही. तर हे त्यांची वृत्ती ना मित्रांनो ही नीच वृत्ती असा, कारण त्यांना किती पण सुधारावं तुम्ही ते नाही सुधारण्यातले. तर छान असो निसर्गामध्ये इल्यानंतर तुम्ही निसर्गाचा आनंद घ्यावा, मजा मस्ती करा, पण अशी घाण कचरो वगैरे करू नका. तर काल आपण मित्रांनो त्या ब्रिजवर नाही इला होता आणि समोरचा वातावरण बघताच तर पूर्णपणे धुक्याचा काहीच दिसत नाही. ब्रिज पण थोडंसं न दिसता. तर समोर ही झाडे बघतात ना मित्रांनो तर ही मँग्रोवची झाडं आहोत. आणि काय माहीत आहे आपल्याकडे देवगड पट्ट्या किंवा मालवण साईड का गेलास ना तर आपल्याकडे कांदळवन सफारी ना मित्रांनो चालू झालेली होत. तर त्याच्यामुळे तुमका जर आनंद वगैरे घ्यायचो असा ना कांदळवनाचो तर तुम्ही देवगड मालवण या साईड का मित्रांनो आवर्जून जावा. तर मित्रांनो आपण इला होता इकडे नदीच्या जवळ आणि छान 15-20 मिनिटांनी आपण फेरफटको मारलो आणि आपली मंडळी अजून पण झोपलेलीच होती. त्याच्यामुळे काय आपण त्यांना उठवीत बसला ना, कारण काय जाम ती दमली होती, मजा मस्ती वगैरे केला नव्हती. त्याच्यामुळे त्यांना मी काय उठवलं नाही, बोललो आपणच जाऊया थोडंसं ना फेरफटका मारून येऊया. आणि छान वाटला मित्रांनो असं फेरफटका मारलं. आणि काय माहीत आहे आपण कसं मुंबई शहरामध्ये असला तर काय पूर्ण धावपळीचं जेवण असतं, तर त्याच्यामुळे कसं आपल्या सकाळचा तेवढं वेळ भेटत नाही. पण कसं आता सुट्टीच्या निमित्त आपण हे 2 दिवस इकडे मजा मस्ती वगैरे केली. तर आजचं आपलं चेकआउट वगैरे असणार, पण
काय माहीत आहे, सकाळचा असा हे नजारा बघून ना आपल्या मोह आवरलो नाही, म्हणून मी मित्रांनो ह्या नदीपाशी येलो आहे. तर नदी पण वगैरे छान अशी, पण एक गोष्ट माका आवडली नाही, कारण तिकडे ना मित्रांनो कचरो वगैरे केलेलो. तर काय माहीत आहे, प्रत्येक माणसाने ह्या समजोक हवा. तर असून दे, प्रत्येकाची ना मित्रांनी वृत्ती तशी असता, पण आपण त्यांना पण किती सांगितलं तरी ते काय आपली वृत्ती सोडणार नाही. पण छान मी तरी ना सकाळी सकाळी ना उठून ना या निसर्गाचा ना अनुभव घेतो आहे, आणि छान असा धुका वगैरे आहे. त्याचबरोबर तिकडे सूर्योदय छान प्रकारे नसून आता वरती योग लागलो, तांबडा फुटला त्या साईड का, आणि छान वाटतं. तर मित्रांनो छान असा ना सूर्यदेवाचं आगमन झाला. तर डोंगराच्या कुशीत ना हळूच वरती येताना तुमका दिसता, किती भारी ना. तर मित्रो हा पक्षी ना कमेंट करून सांगा कुठचा होतो. थोडंसं झूम करते, कारण थंय जवळ गेले ना तर तो उडून जाईल. हा गेलोच उडून. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. स्वागत असं एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो फ्रेश वगैरे होऊन आता परत दिलं आहे बाहेर, आणि समोरचा नजारा काय बघतास ना खूप छान असा. तर मित्रांनो अजून काय धुका गेलेला नाही, आणि सकाळचे सुमारे वाजलेत 9. तर ब्लॉगची सुरुवात तर मित्रांनो खूप छान झाली. सकाळी आपण फेरफटको मारून इला निसर्गाच्या सानिध्यात, त्याचबरोबर नदीच्या किनारी. तर आता आपण फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर नाश्ता वगैरे करणार आहोत. त्याच्या अगोदर थोडंसं मित्रांनो आपण काय माहीत आहे या फार्मविषयीनं थोडीशी माहिती घेणार आहोत आपण या फार्म मालकाशी. तर चला. सुप्रभात. तर मित्र काय माहीत आहे, आपण कालपासून इकडे आपल्या या फार्म हाऊसला मित्रांनो आलो होतो. तर थोडीशी बोलू डिटेलिंग मी कालच्या व्हिडिओमध्ये देणार होते, पण काय माहीत आहे भला मोठा ना व्हिडिओ झालो आता, त्याच्यामुळे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलिंग दिली नाही. तर शूट वगैरे आपण केला तर तुमका थोड्याफार तुमका समजलं असत. तर आपल्यासोबत ना मित्रांनो या फार्मचे ना ओनर असत, तर त्याच्यामुळे त्यांच्याशी थोडीशी आपण डिटेल जाणून घेऊया की या फार्मविषयी. तर बघू गेलं असताना मित्रांनो आपण त्या मुंबईच्या ना अवघ्या 1 तासाच्या अंतरावर सफाळे मिळून एक छान असं ना स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. आपला बाय कारने ना तुम्ही 15 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही इकडे या फार्महाऊसला येऊ शकता. तर बघू गेलं असतं हे MTDC मान्यताप्राप्त मित्रांनो हे फार्म आहे ना, बरोबर ना? येस. तर दौने पाटील फार्म, तर हे पूर्णपणे MTDC मान्यताप्राप्त हे फार्म आहे. तर थोडेसे आपण या काकांबद्दल आणि त्याचबरोबर त्यांच्या या फार्मबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर नमस्कार काका. तर थोडीशी बोललो आपल्या ह्या फार्मबद्दल, या प्रॉपर्टीविषयी थोडीशी माहिती द्या मला. तर हे सफाईपासून 15 मिनिटाचं आहे ना? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. तर मित्र 7 किलोमीटर आणि 15 मिनिटात तुम्ही सफाईवरून शेअर किंवा बाय रिक्षा किंवा बाय कार किंवा बाय बस अच्छा येऊ शकता. आणि आता माझे आता व्ह्युअर्स आहेत प्लस पर्यटक वगैरे असणार, तर त्यांना काय सांगू शकता तुम्ही की ह्या प्रॉपर्टीविषयी, या फार्मबद्दल जर आकर्षित झाले पाहिजे की या रिसॉर्टला? सगळ्यात पहिलं असं सांगावं वाटतं की हा जो परिसर आहे हा मुंबईपासून खूप जवळ आहे. साधारण 70 किलोमीटरच्या आसपास. 1 तासाच्या अंतरावर तुम्ही इकडे येऊ शकता, बाय ट्रेन बाय कार. आणि दुसरं महत्त्वाचं की मुंबईच्या या प्रदूषणयुक्त वातावरणापेक्षा इथं निसर्गरम्य आणि प्रदूषण रहित आणि ऑक्सिजन युक्त मोकळ्या वातावरणामध्ये तुम्ही नदीच्या कडेला कांगलवाडी किल्ल्याच्या शेजारी तुम्ही मुक्त आनंद घेऊ शकता. पर्यावरण सुंदर बघू शकता. वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्विमिंग पूल, रेन डान्स, लहान मुलाचा झोका, पाळणा, घसरगुंडी अशा वेगवेगळ्या इव्हेंट सहित तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि MTDC अंतर्गत करण्याचं रिझनच असं आहे की MTDCचं ब्रीदवाक्य आहे की या प्रदूषणयुक्त काळामध्ये पुरोगामी महाराष्ट्र
जर जगवायचं असेल, जपायचं असेल, त्याचं काही सौंदर्य तुमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर इथं वेगवेगळ्या या फार्म हाऊसमध्ये बगीच्याचे आनंद तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर गोट, पोल्ट्री, कॅटल सगळ्या प्रकारचा इथं तुम्हाला मनसोक्त याच्या प्राणी सानिध्यात राहण्याचा आनंद मिळू शकतो. अशा वेगवेगळ्या उद्देशासाठी तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता. आणि मित्र बघायला गेलात ना, पूर्णपणे ना जो हा फार्म आहे ना पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. बाजूलाच रिव्हर आहे, तिकडे नदी आहे, वैतरणा आहे ना ही वैतरणा. तर ही वैतरणा नदी आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलं होतं, तरी पण एक मी तुम्हाला ह्या शॉर्टमध्ये टाकून देणार आहे की एक शेळी पालन पण इथे मित्रांनो. म्हणजे फार्मचा एक अर्थ काय माहित आहे, फक्त रिसॉर्टच नाही आहे, तर फार्म बद्दल बोलू गेलं तर एक शेतीविषयक एक विषय असतो मित्रांनो. कारण ऑर्गॅनिक पूर्णपणे. तर आपण शेळी पालन बघितलं, त्याच्यानंतर आपला गायचा गोठा पण तिकडे तुम्हाला दाखवलं, कोंबडी होते तिकडे, कोंबडी पालन पण वगैरे तिकडे होतं. त्याचबरोबर ह्या फार्मच्या पाठीच्या साईडला बघायला गेलं ना पूर्णपणे शेती केली जाते कडधान्याची. तर कारण मी तुम्हाला थोडंसं म्हणजे कसं अंधार झाला होता तरी पण मी दाखवण्याचा थोडासा तुम्हाला प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये आणि छान वाटलं. आणि पहिली गोष्ट काय माहित आहे, इकडे फार्म आम्ही बरेचसे फार्म बघत होतो पण आम्हाला कसं माहित आहे हे फार्म बेटर वाटलं. आणि मित्रांनो यांची फॅसिलिटी वगैरे पण खूप छान आहेत. तर माझे व्ह्युअर्स किंवा पर्यटक वगैरे असतील तर येत असतील तर त्यांना थोडं तुम्ही डिस्काउंट वगैरे पण देणार, बरोबर? 100% देणार. हां, तर 100% ते डिस्काउंट पण मित्रांनो देणार. त्याचबरोबर आणखी काय माहित आहे, फॅसिलिटी पण बरेच आहेत लहान मुलांना खेळणाऱ्या पण. कारण आम्ही प्रत्येक फार्म बघत होतो, आम्ही मजा करणार पण कसं आपली फॅमिली असते ती मजा करू शकत नाही. त्याच्यामुळे कसं माहिती आहे लहान मुलांना खेळायला पण तिकडे होतं आणि आपली म्हणजे माझी फॅमिली, मित्र लोकांची फॅमिली मनसोक्त इकडे एन्जॉय करत होती. आणि कालपासून ते आमच्याबरोबर आहेत. प्रत्येक गोष्टी त्यांना आवर्जून कटाक्ष ते लक्ष देतात की कुठली गोष्ट नाही म्हणजे तुम्हाला पाहिजे आहे ते टायमिंगला ते आणून देत होते. तर असं तुम्ही मित्रांनो हे MTDCचं हे दवणे पाटील फार्म आहे, आनंदवन, छान असं आहे. थोड्या दिवसामध्ये एक छोटा स्विमिंग पूल पण तयार होईल. अच्छा. थोड्या दिवसामध्ये पाठीच्या बाजूला एक बोटिंग तयार होईल. आणि या दोन्ही इव्हेंटचा आनंद नवीन येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि जे जुने माझे पर्यटक आहेत त्यांना पुन्हा येऊन आनंद घेण्यासाठी मी विनंती करतो की माझ्या फार्म हाऊसवर वारंवार भेट द्या. तुमच्या सेवेसाठी आम्ही सर्व फॅमिली सहित हजर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र हो, फ्युचर प्लॅनसाठी आपल्या ह्या कोकणी मोरी या यूट्यूब चॅनलकडून ना त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी छान अशा शुभेच्छा देऊ इच्छितो. तर धन्यवाद काका. तर आपण काल रिसॉर्ट वगैरे आपण म्हणजे फार्म आपण पूर्णपणे तुमका आपल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतो, पण आपण एकदा एक रूम आपण दाखवतो तुमका की कशा पद्धतीचं रूम आहे ते. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला असा छान बेडरूम तुम्हाला इकडे भेटतं आहे. त्याचबरोबर इकडे कबड आहे आणि कबडामध्ये पण बरंचसं मित्रांनो मोठं कबड आहे आणि बरंचसं पॅसेज तुम्ही बघताय आतमध्ये. त्याचबरोबर इकडे खाली पण आहे. तर स्टोरेज बरंचसं मित्रांनो तुम्ही इकडे ठेवू शकता तर तुम्ही जर 1-2 दिवसाचा प्लॅन करण्यासाठी येत असाल तर. त्याचबरोबर इकडे मॅट्रेस पण तुम्ही इकडे बघताय, एक्स्ट्रा मॅट्रेस तुम्ही देता ना? त्याचबरोबर इकडे एक्स्ट्रा मॅट्रेस पण आहेत. त्याचबरोबर इकडे AC ची पण मित्रांनो इकडे तुम्हाला जर मे महिना एप्रिल टायमिंगच्या तुम्ही येत असाल तर इकडे AC ची पण सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर इकडे वॉश बेसिंग आहे, मिरर आहे. त्याचबरोबर इकडे छान असा ना बऱ्यापैकी पेस मित्रांनो तुम्ही इकडे बघताय. तर क्लीन असा इकडे बाथरूम बघताय तुम्ही, तर छान वाटलं असं बघून. आणि त्याचबरोबर इकडे साईड टेबल पण आहे इकडे, तर छान वाटतं बघून. आणि या साईडला आपल्या ड्रेसिंगसाठी हा ड्रेसिंग मिरर. तर मी तर थोडक्यात तुम्हाला मी माहिती दिली आहे, कारण तुम्हाला तर आणखी काय सर्च वगैरे करायचं असेल ना तर तुम्ही यूट्यूबला किंवा त्यांच्या पेजला जाऊन ना तुम्ही आपल्या MTDCचं दवणे पाटील फार्म आनंदवन हे रिसॉर्ट तुम्ही ना फार्म सर्च करू शकता. तर आपण आलो आता इकडे नाश्ता करायला आणि नाश्त्यामध्ये बघूया आपण काय काय आहे ते. तर इकडे फर्स्ट सुरुवात आपण लिंबूपासून इकडे केली आहे.
त्याचबरोबर इकडे कांदा आहे, शिरा आहे इकडे, त्याचबरोबर इकडे लसूण चिवडा आहे, त्याचबरोबर इकडे फरसाण आहे, उसळ आहे इकडे आणि इकडे पाव आहे. तर छान असा ब्रेकफास्टचा मित्रांनो इकडे तुम्ही आस्वाद घेऊ शकता. उसळ कशाची आहे? वाटाणा. तर हिरव्या वाटाण्याची मित्रांनो उसळ आहे. तर चला पटापटनं आपण आता नाश्ता करून घेऊया. तर ह्या टाकीमध्ये ना मित्र फिश आहेत. काल पण तुमका दाखवले होते मी. आणि आपण चाललो आहोत तिकडे आता शेळी पालन केलेलं आहे. तर शेळ्या बघू चाललो आपण आणि गायचं गोटो पण. तर आपण काल तर तिकडनं आपण जाऊन येलो. तर कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघू शकतास आणि आजच्या पण ह्या आपण ब्लॉगमध्ये पण तुमका दाखवत आहे. तर आपण काल तर तुमका इकडे वरती दाखवलं होतं आणि बोललो काय माहीत आहे आपल्या फॅमिली किंवा चिल्लर पार्टींका पण ना थोडंसं ही गोष्टी माहिती पडू हव्या. त्याच्यामुळे आपण इकडे गायच्या गोट्या आहेत, त्याचबरोबर इकडे शेळीचं घर. तर असं थोडंसं आपण दाखवू गेलो इकडे. हे पुढे नाही जायचा. तर ते बघा आपला ना इकडनं चेकआउट झाला आणि ऑलमोस्ट आता आपण इकडनं आता निघणार आहोत फार्म हाऊसवरना. आणि आपली गाडी सुद्धा इलेली आहे. तर आपण थोडंसं प्लॅन चेंज केला काय माहित आहे. तर इथून आपण जाणार आहोत केळव्या बीच का. तर थोडीशी तिकडे धमाल मस्ती वगैरे करणार नाही. दुपारनंतर मग आपण दुपार म्हणजे संध्याकाळच होणार आहे आपल्याला. तर संध्याकाळनंतर मग आपण निघणार घरी जायला तिकडून. तर चला. तर या साईडला बघताय तर सायकल सफारी इकडे. तर थोडंसं ना डायरेक्शन आम्ही चेंज केला. पहिले बॅटिंग इकडनं करत होते या साईडनं, आता बॅटिंग तिकडनं करतो. कारण माहीत आहे